नमस्कार. अंबानगरी बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अमरावती आणि परिसरातील काही ताज्या घटनांसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभिक नजर ठळक बातम्यांवर. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती तुरीला विक्रमी 12,100 भाव. तूर खरेदीला थाटात शुभारंभ झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अस्वच्छतेचे साम्राज्य. NSUIनं आंदोलन करत स्वच्छतेची केली मागणी. आणि JN1 या कोरोना व्हेरियंटच्या रुग्णसंख्येत वाढ. कोरोनासारखी लक्षणं दिसल्यास रुग्णांचे नमुने जनुकीय संरचना तपासणीसाठी पाठवणार. राज्याच्या आरोग्य विभागानं दिल्या सूचना. आणि आता सविस्तर वृत्त. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी तुरीला सर्वोच्च म्हणजेच 12,100 रुपये भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात शेतमालाची उलाढाल होत आहे. गेल्या काही दिवसांआधी सोयाबीनची आवक ही मोठ्या प्रमाणात बाजार समितीत होत होती. आता नुकतीच नव्यानं निघालेल्या तुरीची आवक दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली आहे. बुधवारी दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला सर्वोच्च 12,100 रुपये भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांनी आयुष्यभर स्वच्छतेचा संदेश दिला. मात्र अमरावतीतील संत गाडगेबाबा विद्यापीठात अस्वच्छतेचं सर्वत्र साम्राज्य पाहायला मिळत आहे. यामुळेच गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियानं विद्यापीठात स्वच्छता मोहीम राबवत आंदोलन केलं. तसंच कुलगुरूंना निवेदन देऊन तातडीनं विद्यापीठ परिसराची स्वच्छता करण्याची मागणी केली. संत गाडगेबाबा यांनी समाजात स्वच्छतेचा संदेश दिला. आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यातील अंधश्रद्धेची घाण त्यांनी साफ करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या याच कार्यामुळे अमरावती विद्यापीठाला त्यांचं नाव देण्यात आलं आहे. परंतु या विद्यापीठ प्रशासनाला गाडगेबाबांच्या विचारांचा विसर पडल्याचा आरोप NSUIनं केला आहे. प्रशासन आणि स्वच्छता ठेकेदारांच्या उदासीनतेमुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलंय. यामुळे प्रशासनानं तातडीनं याची दखल घेत विद्यापीठ परिसराची स्वच्छता करण्याची मागणी केली आहे. स्वच्छता न झाल्यास कुलगुरूंच्या दालनामध्ये कचरा टाकण्याचा इशाराही निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. गोपाला देवकीनंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला. केरळमध्ये JN1 या कोरोनाच्या व्हेरियंटची रुग्णसंख्या वाढते आहे. मंगळवारी ठाण्यात देखील या रुग्णांमध्ये व्हेरियंटची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान केरळ आणि कर्नाटकमध्ये 5 रुग्णांचा मृत्यू झालाय. या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागानं सूचना दिल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनासारखीच लक्षणं असणाऱ्या रुग्णांचे पॉझिटिव्ह नमुने चाचणीसाठी नागपूर इथं जनुकीय संरचना तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. सध्या देशात JN1 कोरोना व्हेरियंटची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनासारखी लक्षणे असणाऱ्या रुग्णांचे पॉझिटिव्ह नमुने चाचणीसाठी नागपूर येथील जनुकीय संरचना तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. तसे आदेश पुणे येथील आरोग्य सहसंचालकांनी अमरावती जिल्हा यंत्रणेला दिले आहे. त्या अनुषंगानं सुपर स्पेशालिटी आणि जिल्हा रुग्णालयातील काही रुग्णांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहे. आता रोज 10च्या वर नमुने विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत RT-PCR चाचणीसाठी येत असल्याची माहिती विभागाने दिली आहे. केरळ, कर्नाटक नंतर राज्यात देखील या व्हेरियंटच्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील नाचुना गावात एका इसमानं रागाच्या भरात अंगणात बसलेल्या एका गरीब कुटुंबाच्या सदस्यांवर 4 चाकी वाहन चढवलं होतं. यात कुटुंबातील 3घांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 2घांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नाचोना या गावात हा संतापजनक प्रकार घडलाय. एक सामान्य कुटुंब मंगळवारी रात्रीच्या सुमारास आपल्या अंगणात गप्पा गोष्टी करत होतं. याचवेळी गावातील अवैधपणे दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीनं जुन्या वादातून रागाच्या भरात त्यांच्यावर कार चढवली. यावेळी गावकऱ्यांनी जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं आहे. या संपूर्ण घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. आरोपीचा दारू अवैध व्यवसाय गावात सुरू होता. खल्लार पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला आहे. गंभीर जखमींना तातडीनं अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आला आहे, तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. या घटनेत अनुसया अंभोरे, श्यामराव अंभोरे, अनारकली मोहन गुजर अशी मृत व्यक्तींची नावे आहे, तर शारदा उमेश आणि किशोर अंभोरे हे जखमी झाले आहे. प्रकरणी पोलिसांनी तपास करत कोकरडा शिवारातून दोघांना अटक केली आहे. राज्यात मुद्रांक शुल्क न भरलेल्या किंवा कमी मुद्रांक भरलेल्या प्रकरणात दिलासा देण्यासाठी अभय योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार अमरावती जिल्ह्यातही 2 टप्प्यांमध्ये अभय योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. महसुलात वाढ व्हावी, थकीत महसुलाची वसुली व्हावी या उद्देशानं मंत्रिमंडळ बैठकीत अभय योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 1980 पासूनचे या प्रकारचे सुमारे 2.5 लाखपेक्षा अधिक दस्तावेज असण्याची शक्यता आहे. काही अर्धवट नोंदणी झालेले किंवा केवळ 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोंदणी केलेले दस्तावेज असल्यास त्या दस्तावेजांना मुद्रांक शुल्क भरून नियमित करण्याची सोय म्हणजेच अभय योजना आहे. याबाबत अमरावती जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली. महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यभर महाराष्ट्र मुद्रांक अभय योजना 2023 ही लागू केलेली आहे आणि या योजनेमध्ये 1 डिसेंबर 2023 पासून तर पहिला टप्पा हा 31 जानेवारी 2024 पर्यंत राबविण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने जे काही जनतेचे दस्तावेज असतील ते नोंदलेले असतील किंवा नोंदलेले नसतील तर त्यामध्ये 1980 पासून तर 2000चे दस्तावेज जे आहेत यावरील 1 लाखापर्यंतचा मुद्रांक शुल्क हा पूर्णतः माफ करण्यात आलेला आहे. तसेच त्यावरील जो दंड आहे तो सुद्धा पूर्णतः माफ करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे याचा दुसरा टप्पा जो आहे त्यामध्ये 2001 पासून 2020 पर्यंतच्या दस्तावेज घेण्यात आलेले आहे आणि यामध्ये सुद्धा 25% दंड मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्यात आलेली आहे आणि दंडामध्ये सुद्धा 90% सवलत देण्यात आलेली आहे. तर या योजनेची व्याप्ती अशी आहे की लोकांनी त्यांचे जे दस्तावेज आहे जे नोंदले असतील आणि त्यावर थकीत मुद्रांक शुल्क भरला नसेल तर तो त्या योजनेचा लाभ घेऊन ते आता भरू शकतात आणि यातून त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर मुद्रांक शुल्काच्या रकमेतून तसेच दंडाच्या रकमेतून फायदा होणार आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की त्यांनी त्यांच्याकडील 1980 पासून तर 2020 पर्यंतचे जेवढे काही दस्तावेज असतील जे नोंदलेले असतील किंवा एखाद्या वेळेस अवावितपणे ते नोंदायचे राहून गेले असतील आणि त्यावरील मुद्रांक शुल्क न भरल्यामुळे ते पुराव्यात ग्राह्य धरले जात नाही तर असे दस्तावेज त्यांनी मुद्रांक जिल्हाधिकारी या कार्यालयाकडे सादर करावेत, त्याचा इत्सर अर्ज करावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा. ही योजना प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाने जनतेच्या हितासाठी केलेली आहे आणि यातून जनतेला मुद्रांक शुल्काचा चांगला फायदा व्हावा, दंडाच्या रकमेमध्ये भरघोस सवलत मिळावी याकरिता त्यांनी ही योजना लागू केलेली आहे. माझी विनंती आहे की अमरावती जिल्ह्यातील समस्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन या संधीचा फायदा घ्यावा. त्याकरिता मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय मांगीलाल प्लॉट अमरावती या ठिकाणी येऊन त्यांनी त्यांचा अर्ज करावा. त्यासाठी जी काही मदत लागेल ती सर्व मदत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एक कक्ष स्थापन केलेला आहे. त्या कक्षाशी त्यांनी संपर्क करावा अशी मी माझ्याद्वारे विनंती करतो. धन्यवाद. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. गोल्ड सिल्वर अपडेट. त्रिमूर्ति गोल्ड एंड सिल्वर हाउस, शुद्धता ही परंपरा। गोल्ड एवं सिल्वर के निर्माता एवं विक्रेता 1968 से आपकी सेवा में। हमारा पता सराफा बाजार अमरावती।
विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमरावती जिल्ह्यातील कुंभारवाडा येथील श्री दत्त मंदिर संस्थान इथं दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी रुद्राभिषेक, भजन संध्या आणि गीता पठणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. अमरावती शहरात दत्त जयंती साजरी करण्यासंबंधानं शास्त्रोक्त पद्धतीनं अशा विशिष्ट विधी आढळून येत नाही. या उत्सवपूर्तीत 7 दिवस गुरुचारित्र्याचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचारित्र्य सप्ताह असे म्हणतात. दत्त जयंतीमध्ये भजन, कीर्तनादी कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप आणि आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात. दत्ताच्या हातातील कमंडलू आणि जपमाळ ब्रह्मदेवतेचे प्रतीक आहे. शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूल आणि डमरू शंकराचे प्रतीक आहे. महाराष्ट्र राज्यात औदुंबर, नरसोबाची वाडी, कारंजा तसेच कर्नाटकात गाणगापूर आणि अन्य राज्यातील दत्तक्षेत्रात या उत्सवाला विशेष महत्त्व असते. दत्तात्रय हा शब्द दत्त आणि आत्रेय अशा 2 शब्दांनी बनलाय. महाराष्ट्रात श्री दत्त आराधनेची उज्ज्वल परंपरा आहे. महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय आणि दत्त संप्रदाय ही 5 संप्रदाय श्री दत्त प्रभूंची उपासना करताना दिसतात. श्री दत्त मंदिर संस्थान कुंभारवाडा इथं सालाबादाप्रमाणे यंदाही श्री दत्त जयंती उत्सव 2023चं आयोजन करण्यात आलं आहे. 17 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2023 दरम्यान रुद्राभिषेक, भजन संध्या, श्री गुरुचरित्र पारायण, संपूर्ण गीता पठण, नृत्याविष्कार आदींसह विविध प्रकारच्या धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सालाबादप्रमाणे यावर्षीही दत्त जयंती महोत्सव कुंभारवाडा दत्त मंदिर इथे साजरा होत आहे. हा उत्सव 17/12 या कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीला हृदयरोग व रक्त तपासणी व मधुमेह याबद्दलची माहितीचं शिबिर या ठिकाणी झालं. जवळजवळ 150 लोकांनी त्यामध्ये सहभाग घेतला. आज गुरुचरित्र पारायणाच्या पोथीची सुरुवात झाली. गुरुवर्य श्री हरिभाऊ जोशी हे त्याचे वाचक आहेत. दररोज दुपारी 3 ते 5 महिला मंडळाची भजने असतात. काल मिनलताई फुकटे यांच्या सरस्वती विद्यालयातर्फे तबला वादन व पेटी वादनाच्या मुलांनी इथे सर्वांनी आपली प्रस्तुती दिली. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी शहरात शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती उत्सवानिमित्त एक सूर एक ताल नृत्य गायनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी 4000 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपला सहभाग नोंदवला. वरुड, मोर्शी, चांदूर बाजार तालुक्यातील शिवाजी शिक्षण संस्थेच्या 4000 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. एक सूर एक ताल या कलाविष्कार कार्यक्रमात सर्वप्रथम ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर संत गाडगे बाबा आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावती येथील शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट जयंत पाटील, प्रमुख अतिथी म्हणून हेमंत काळमेक, प्राचार्य महेंद्र ढोरे, पंडित पंडागडे आदींची उपस्थिती होती. अकोला जिल्ह्यातील वाशिम इथं बनावट नोटा देऊन बाजारात चलनात आणण्याचा आमिष दाखवून 3 आरोपींनी एका कापड व्यावसायिकाची 17 लाख रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी टोळीतील एकाला वाशिम इथून अटक केली आहे. वाशिम येथील नगरपरिषद चौकात राहणारे दर्शन हुकुमचंद डहाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी रोहित किशोर काळे यांना 500 रुपयांच्या खऱ्या दिसणाऱ्या हुबेहूब नकली नोटा देवराव उर्फ देवा भाऊराव हिवराळे आणि त्याचा साथीदार 20 लाखात 40 लाखांच्या नोटा बाजारात चलनात आणण्याचं आमिष दाखवलं आणि दर्शन डहाळे यांनी 17 डिसेंबर रोजी दुपारी अकोला रेल्वे स्टेशनवरील फलाट क्रमांक 2 वर पैसे घेऊन बोलवलं. दर्शन डहाळे हे 17 लाख रुपये घेऊन आल्यावर आरोपी रोहित किशोर काळे यांना त्यांच्याकडून पैशांची बॅग घेऊन लवकरच नकली 500 रुपयांच्या 40 लाखांच्या नोटा देण्याचं सांगितलं आणि तो बॅग घेऊन पसार झाला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच दर्शन डहाळे यांनी अकोल्यातील रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा रेल्वे पोलिसांनी तपास करून वाशिमच्या रेल्वे स्थानकाहून रोहित काळे याला अटक केली. त्याला बुधवारी दुपारी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 2 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं दुचाकी चोरट्याकडून गुन्ह्याचा उलगडा करत 3 दुचाक्या चोरट्यांचा छडा लावत त्यांना अटक केली. यावेळी पोलिसांनी अटकेतील आरोपींकडून एकूण 42 दुचाक्या जप्त केल्या.
प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आणखी चोरीचे गुन्हे समोर येण्याची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा परिसरामध्ये विनापरवाना कागदपत्रांची दुचाकी विक्री करण्यासाठी एक जण फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी 15 डिसेंबर रोजी संशयित आरोपी नामे शत्रुघ्न रामकृष्ण सोळंके वय 28 राहणार पिंपळगाव काळे तालुका जळगाव जामोद हा इसम हल्ली मुक्काम मोताळा येथे राहत असून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे असलेल्या दुचाकींची कागदपत्रे पाहिली असता ती जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी येथील चोरी केलेली असल्याचे पुढे आले. या घटनेचा गुन्हा जळगाव जामोद पोलिसात दाखल करण्यात आलेला होता. आरोपी सोळंकेची कसून चौकशी केली असता दुचाकी चोरीच्या रॅकेटमध्ये गंगाराम इकराम पावरा वय 20, तुळशीराम इकराम पावरा वय 24 राहणार हलखेडा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव तर सीताराम लेदा मुझालदे वय 24 राहणार भगवानपुरा खरगोण मध्य प्रदेश यांचा सहभाग असल्याचे समोर आले. त्यांच्याकडूनही दुचाक्या जप्त करण्यात आल्या. आतापर्यंत एकूण 42 दुचाक्यांसह 21 लाखांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी यश मिळविले आहे. आपण अनेकदा बघतो की लाचखोर अधिकारी आणि कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकतात. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात एक अजब प्रकार समोर आलाय. इथं चक्क एका व्यापाऱ्याला लाच देताना अटक करण्यात आली आहे. वस्तू आणि सेवा कर विभागाच्या सहाय्यक आयुक्ताला 2.5 लाख रुपयांची लाच देताना एका व्यापाऱ्याला रंगेहात अटक करण्यात आली. सहाय्यक आयुक्तांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केल्यानं व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. लाचखोर अधिकारी कर्मचारी लाच स्वीकारताना अनेकदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकतात. मात्र बुलढाणा जिल्ह्यात एक व्यापारीच लाच देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरचे व्यापारी प्रवीण अग्रवाल यांचे 2017-18 या वित्तीय वर्षाचा 2,77,00,000 तर व्याजासह 2,94,00,000 कर थकीत होता. सदर कर कमी करून फायनल ऑडिट नील करण्यासाठी वस्तू व सेवा कर विभागाच्या सहाय्यक आयुक्ताला पैसे देण्याचा घाट घातला. मात्र वस्तू व सेवा कर विभागाच्या सहाय्यक आयुक्तानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. मिळालेल्या तक्रारीवरून जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचला. यावेळी व्यापाऱ्याला लाच देताना रंगेहात अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईनं व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती तुरीला विक्रमी 12,100 भाव. तूर खरेदीला थाटात शुभारंभ झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अस्वच्छतेचे साम्राज्य. NSUIनं आंदोलन करत स्वच्छतेची केली मागणी. आणि JN1 या कोरोना व्हेरियंटच्या रुग्णसंख्येत वाढ. कोरोनासारखी लक्षणं दिसल्यास रुग्णांचे नमुने जनुकीय संरचना तपासणीसाठी पाठवणार. राज्याच्या आरोग्य विभागानं दिल्या सूचना. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.